तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ओबीसींच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक, विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द केल्यास मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू, तर हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय रद्द करा, मराठा समाजाला दिलेला कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा, ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांची मागणी। दिवाळी आधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल, जरांगे पाटलांचा इशारा। तर जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का, जरांगे आक्रमक। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणाला देणार नाही, खोटे प्रमाणपत्राचं वाटप झालंय का हे उपसमिती तपासेल, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। तर मराठा समाजाला दिलेल्या दाखल्याबाबत श्वेतपत्रिका काढा, पंकजा मुंडेंची ओबीसी बैठकीत मागणी। मराठवाड्यात खोटे प्रमाणपत्र काढल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल, तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही, जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही, बबनराव तायवाडेंची माहिती। मराठा आरक्षणाबाबतच्या जीआर रद्द करा, मग चर्चा करा, लक्ष्मण हाकेंची मागणी।